श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अलौकिता. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी. सांगेन ऐक विस्तारासी, चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती, आपले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचे याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, याची पासोनी चांडाळ वर्ण. उपजले असते यातीहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण. त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर, ब्राह्मण करिता अनाचार. पावे तो हीन योनीसी, गुरु अथवा माता पिता. सोडून जाय आपण परता, चांडाल योनी होय निश्चिता. कुळस्त्रिय सोडलिया, कुळदेवता सोडोनी. आणिक देवता पूजा करुणी, तोही होय चांडाळ योनी. सदा अनृत बोले नर, न करी सेवा माता पिता. त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ होणी तत्वता. सप्तजन्म कृमी होय, पहिली एक स्त्री असता. दुसरी करुणी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता. आणि कैक सांगेन नवल, स्वामी स्त्रीशी गुरुस्त्रीशी. शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्यभिचारासी. तोही जन्म पतिता घरी, त्रिसंध्याकाळ समय देखा. विप्र भोजन करी अविवेका, भाक देऊन फिरे निका. तोही जन्मे चांडाळ, वैश्वदेव काल अतिथीसी. जो बोले दुष्टोत्तरेसी, अन्न ने दी तयासी. कुक्कुट होऊनी उपजे, मृत्यू दिवशी न करी श्राद्ध. केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करावयासी करी भेद. चांडाल योनी जन्म पावे, नाडी भेद नेणता करी वैद्यकी. जाणून औषध दे आणखी, तोही होय महापातकी. चांडाळ जन्म संभवे, जारण मारण मोहनादी. मंत्र जपती कुबुद्धी, जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेद मार्ग त्यजिता विप्रे, ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र. आपले कर्म त्यजून मूढमंद, आणिक मार्ग आचरे सदा. तोही चांडाल योनी होय, विधवा स्त्रियांचा संग करी. शिव्या देऊन अतिथी जेववी घरी, श्राद्ध दिवसी पिंड न करी. चांडाल योनी जन्म पावे, भजे आपण एक देवता. दुसरे देव निंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता. दरिद्र रूप पीडतसे, लोकांची वर्मे कर्मे आपण. सदा करी उच्चारण, तो हृदयरोगी होय जाण. महाकष्ट भोगितसे, गर्भपात करी स्त्रियांसी. वांज होऊन उपजे परियसी, पुत्र झालिया मरती भरवसी. गर्भपात करू नये, सर्प जाती मारी नर. सर्पयोनी होय निर्धार, ऐसे दोष असती अपार. आता तस्कर प्रकरण सांगेन, परद्रव्य अपहारी देखा. परतापहार विशेखा, परद्वेषी नर ऐका. अपुत्री होऊन उपजे, देवद्रव्य अपहारी देखा. देवे कार्य नाशी चोखा, पंडुरोगी होय निका. फळ चोरी होय विद्रूप, श्री गुरु म्हणती पतितासी. दोष करिता जन्म होय ऐसी, आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी. शांतीपर्वी बोलिले असे, परस्त्रिया लिंगन केली अदेखा. शतजन्म श्वान होय ऐका, पुढे मागुती सर्पजन्मनिका. भोगी दुःखा अवधारी, परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिल कुबुद्धिक, चक्षुरोजी होऊनी उपजे. ऐसे असता पतितासी, श्री गुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी. पश्चाताप होय ज्यासी, त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतःकरणी असेल खोचले. त्यासी प्रायश्चित्त असे भले, कर्मविपाकी बोलिले असे. प्रायश्चित्ताचे विधान सांगेन ऐका स्थिर म्हणे. ऋषींचे असे वचन, प्रकार असे ऐका तुम्ही.
अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परियेसी गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारिलो नेनता पाप केलियसी प्रायचित्त परियेसी प्राणायाम द्विच्छतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा सम घडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित्त आणखी एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्त्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्त्र करावे मेद मंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेखा भोजन करावे 1 भुक्तिका अथवा आयाचित भिक्षा उपवास करावे दिवस 3 स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस धृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षणी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार कुक्कुटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपुले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकृष्ठ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्थान पात्रे पाप जाती वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्त्रेशी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतू बंधनेसी स्नान केलिया परियेसी भ्रूणहत्या पापनाशी कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शुचीसी जपाकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रमा एकचित्ते पवमान सुक्त 4 पठण करिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमिंत्र अवधारी 1 महिना जपावे 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपतीचे जनभक्तीसी अघवर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषांधिका अनुतप्त होण विशेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधीधृत कुशासार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेना एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे धृत घ्यावे पावशेर इतुकेच मिळवावे कुशसारो गीता मंत्र निर्धार विस्तारुणी सांगेन कुशांसहित 6 रसांस एकेकासे मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इंद विष्णू दुसरा देखा मानस्तोके मंत्र 3 चौथा प्रजापत्री मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्याहृती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रोणी पंचगव्य घ्यावे अणुतप्त होणी एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायन मिळे इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक घडे जासी प्रायश्चित्त असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुणित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापज्ञ पुणित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञानप्रकाश होणिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुषीसी यास्तव चांडाला जन्मनासी आता सांगू तुझं अधिक स्नान संगमी मास 1 केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय
तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र. तारावे आता माते शरणागता रक्षका, तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोणी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे, ऐकोणे तयांचे वचन श्री गुरु बोलती हसोन. तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ, पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त मांसासी. ब्राह्मण म्हणती तू ते कैसी, सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र. क्षत्रिय वंशी गाधीपुत्र, तपोबळे करुणी पवित्र. विप्र म्हणवी आपणा ते, ब्रह्मयाचे शतवर्षे तप केले महाक्लेशे. तेने बळे म्हणवी तसे, ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांसी. विनविता होय प्रेयसी, आपणा ते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे. देव ऋषी म्हणती तयासी, आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी. तो का म्हणेल ब्रह्म ऋषी, आपण समस्त अंगीकारू. ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी. ब्राह्मण म्हणा आपणासी, केले तप बहु काळ. ऋषी म्हणे विश्वामित्रा, क्षत्रिय तपास अपत्र. देह टाकणे अपवित्र, मग विप्रकुळी जन्म होसी. काही केलिया न मिळे विप्र, कोपला मुनी विश्वामित्र. वसिष्ठाचे शतपुत्र, मारिता झाला तयवेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी, काही केल्या न होय तामसी. अथवा न म्हणे ब्रह्मऋषी, तया विश्वामित्रा ते. वर्तता असे एके दिवशी, विश्वामित्र कोपेसी. हाती घेऊन या पर्वतासी, घालू लागला वसिष्ठावरी. विचार करीती मागोती म्हणी, जरी बधीन वसिष्ठ मुनी. आपणा ते न म्हणती कोणी, ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी, म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी. आपण म्हणू ब्रह्म ऋषी, अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वसिष्ठ मुनीवर, मारिता म्या दोष फार. म्हणून टाकी गिरीशिखर, भूमीवरी परियसा. अनुतप्त झाले अंतःकरण, वसिष्ठ ऋषी ओळखून. ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तयवेळी. संतोषवणे विश्वामित्रे, म्हणे ऋषी बोले सत्य. माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया. ऋषी वचन ऐकून बोलत असे वसिष्ठ मुनी, तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा. विश्वामित्रे अंगीकारिले, सूर्यपाके अन्न केले. सहस्र किरणे तापिता वेळे, देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी, अतिसमर्थ अनुष्ठानी. पूर्वील देह जाळवणी, नूतन देह करता झाला. मग म्हणती सकळ मुनी, विश्वामित्र ब्रह्मज्ञानी. ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवने प्रख्यात. या कारणे तुझा देह विसरून जावा जन्म इह. अनुतप्त झाला तुझा भाव, होईल जन्म ब्राह्मण कुळी. ऐसे त्या पतितासी, बोधिती श्री गुरु परियसी. लाधले असे सुख त्यासी, त्याच्या मानसी न येची. निधान सापडे दारिद्र्यासी, तो का चांडेल संतोषी. अमृत सापडे एखाद्यासी, तो का सोडेल सुखासुखी. तैसे तया पतितासी, लाधले ध्यान निधान राशी. न वचे आपुले मंदिरासी, विप्र आपणा म्हणवी तसे. इतुके होता अवसरी, आली त्याची पुत्र नारी. म्हणती लागले अपस्मारी, म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियेशी, स्पर्श नको म्हणे तेयसी. कोपे करुणी मारावयासी, जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या, जाऊनी नमी श्री गुरुपाया. पती माते सोडून या, जातो ऐका स्वामिया. कन्यापुत्र मज बहुत, कोण त्याते प्रतिपाळीत. आम्हा तेजेने केवी जात, सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी तयासी, तेजिन प्राणपुत्रा सरसी. एरवी आमुते कोण पोशी, अनाथ आपण स्वामिया. ऐकोणी तिचे वचन, श्री गुरु बोलती हसोन. तया नरा ते बोलावून, सांगतले परियसा. श्री गुरु म्हणती पतितासी, तुवा जावे आपुले घरासी. पुत्र कलत्र क्षोभता दोषी, तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया, संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया. मग पावे धर्म काया, तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा, न करावे आपण अंगणा.
करोणी त्यजिता होय पतना महादोष बोलीचे सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले स्त्रियेसी तीस त्यजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकून विनवितसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होणे मागुती श्री गुरुमणी विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे तुप्ता हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे म्हणे विचारुनी सांगते शिष्यात बोलावूनी एखादा लुब्ध पाचारुनी आणा आता त्वरितेसी तया ग्रामी द्विज एक खरी उदिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हसतेसी स्नपन करी का पतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवणिया विभूती तुता पतिताची झाले अज्ञान मनद्याचे मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तया जवळी आलिंगोणी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळाशी तुम्ही येणे कोण काज ऐसा म्हणे विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी येतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसन्निधानी पुसत असे विनवणी ऐका श्रोते एकचित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिधले ज्ञान अंग धुतात क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारोनी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करुणिया ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तयासी निरोप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्मविपाक कथनं नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।